जेवणामध्ये प्रत्येकालाच रोज काही ना काहीतरी वेगळं खायची इच्छा होते. काहीतरी तिखट, आंबट असं काहीतरी खायची इच्छा असते. अशा वेळेस एकदम बेस्ट असा ऑप्शन घेऊन आलेली आहे. तो म्हणजे कोल्हापूरचा स्पेशल असा झणझणीत मिरचीचा ठेचा. आज आपण हा मिरचीचा ठेचा अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. सोबत टोमॅटोचा ठेचाही बनवणार आहोत. तोही खूपच सोपा आहे, झटपट बनणार आहे. आपण हा ठेचा बनवताना एक सिंपल अशी ट्रिक यूज करणार आहोत. त्यामुळे ठेचा हा कितीही पोटभर जरी खाल्लात तरीही काहीही त्रास होणार नाही. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी तुम्हाला बऱ्याचशा टिप्स देणार आहे. चला मग सुरुवात करूया रेसिपीला. सर्वात प्रथम इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 1 कप होतील एवढे शेंगदाणे भाजून घेणार आहोत. इथे मी 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत. जर तुम्हाला ठेचा कमी तिखट हवा असेल तर तुम्ही शेंगदाण्याची क्वांटिटी वाढवलीत तरीही चालेल. आणि जर ठेचा तुम्हाला अतिशय तिखट आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याची क्वांटिटी थोडीशी कमी घ्या. आता इथे आपण 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत, कारण की आपला हाही ठेचा अतिशय झणझणीत होणार आहे. आता शेंगदाणे भाजताना कधीही ते मंद आचेवर भाजावे, जेणेकरून ते खरपूस असे भाजले जातात. अगदी 10 ते 15 मिनटात हे शेंगदाणे भाजून होतात. तुम्ही इथे पाहू शकता शेंगदाणे फुटत आहेत. भाजताना असे शेंगदाणे फुटले की तो शेंगदाणा आतपर्यंत चांगला भाजला जातो, अतिशय खरपूस असा होतो. अशा शेंगदाण्याचा कूटसुद्धा चांगला मोकळा होतो. त्यामुळे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरती. तुम्ही पाहू शकता इथे शेंगदाण्यांचा रंगही बदललेला आहे आणि शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून झालेले आहेत. आता आपण हे शेंगदाणे बाजूला काढून ठेवणार आहोत थंड होण्यासाठी. शेंगदाणे थंड होईपर्यंत आपण बाकी ठेचायची तयारी करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे मी 2 प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत. जर तुम्हाला एकाच पद्धतीच्या मिरच्या वापरायच्या असतील तर तुम्ही त्या वापरल्यात तरीही चालतील. मी इथे 2 प्रकारच्या मिरच्या याकरता वापरल्यात कारण की एक मिरची अतिशय तिखट आहे आणि दुसऱ्या मिरचीचा थोडासा तिखटपणा कमी असतो. जर दोन्ही मिरच्या आपण सोबत वापरल्या तर ठेच्याला सुद्धा एक छान अशी टेस्ट येते आणि हिरवा रंगसुद्धा चांगला येतो. त्यासाठी इथे मी लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे आपण लवंगी मिरच्या 7 ते 8 घेतलेल्या आहेत. तसेच कमी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या इथे आपण 4 ते 5 कमी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता सर्व मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत. पुसल्यानंतर त्याची देठं काढून घ्यायची आहेत. देठं काढल्यानंतर आपण त्याचे काही काप करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी हातावरच तोडून घेते आहे. आता ह्या मिरच्या आपण भाजून घेणार आहोत. इथे आपण मिरच्यासुद्धा मंद आचेवरच भाजणार आहोत. मी इथे पॅनमध्ये तेल घातलेलं नाही आहे. त्यामध्ये मिरच्यांचे काप घालून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवरती भाजायचे आहेत. 8 ते 10 दिवस टिकावा यासाठी आपण ह्या सर्व मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये पाण्याचा अंश अजिबातही घ्यायचा नाही आहे, कारण की हा मिरचीचा ठेचा जर तुम्ही बाहेर ठेवणार असाल आणि त्या मिरच्यांमध्ये पाण्याचा अंश शिल्लक राहिला तर त्या मिरच्यांचा ठेचा लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे आपण सर्व मिरच्या चांगल्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आता इथे आपल्या मिरच्या मंद आचेवरती चांगल्या भाजून झालेल्या आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता मिरच्यांना मस्त असा रंग आलेला आहे. आता मिरच्या 2 ते 3 मिनटं भाजून झाल्या की त्यामध्ये अर्धा चमचा होईल इतकं तेल घालून घेणार आहोत. तेल घालून झालं की लगेचच त्यावरती झाकण द्यायचं आहे, कारण की मिरच्यांच्या वासाने खोकला येऊ शकतो, त्या धुंकारतात. त्यामुळे लगेचच त्यावरती झाकण द्यायचं आहे आणि त्यामुळे त्याचा एक जो स्मोकी टेक्स्चर येतो तो त्यामध्ये तसाच राहतो. मिरच्या भाजायची प्रोसेस स्किप करायची नाही आहे, कारण की जर तुम्ही मिरच्या व्यवस्थित भाजल्यात तर तो ठेचा तुमच्या पोटाला बाधणार नाही. परफेक्ट असा ठेचा तयार होतो. आता यामध्ये आपण लसूण घालून घेणार आहोत. इथे मी 15 ते 20 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. 1 कप शेंगदाणे असतील तर तुम्ही कपचं मेजरमेंट घेतलं तर पाव कप होईल इतकं लसूण वापरायचं आहे. लसूणसुद्धा तेलावरती परतून घ्यायचा आहे हलकासा 2 ते 3 मिनटासाठी. लसूण परतून झाला की आपण लगेचच गॅस बंद करणार आहोत आणि यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत. आता इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली होती, त्यामुळे त्यामध्ये पाण्याचा अंश असू शकतो. म्हणून कोथिंबीरला धुतल्यानंतर अशा पद्धतीने कॉटनच्या कपड्यावरती घेऊन स्वच्छ सुकवून घ्या, ड्राय करून घ्या आणि नंतर ती ड्राय झालेली कोथिंबीरच आपण ह्या ठेचात वापरणार आहोत, कारण की हा ठेचा आपल्याला दीर्घकाळ टिकवायचा आहे.
आता यामध्ये मी 1 कप शेंगदाणे जे आपण खरपूस भाजून घेतलेले होते ते शेंगदाणे ॲड करून घेणार आहोत। मस्त खरपूस भाजलेले शेंगदाणे, मिरच्या, लसूण, कोथिंबीर हे सर्व जिन्नस थंड झाले की आपण हे मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत। भरड असे दळायचे आहेत कारण की ठेचा आहे त्यामुळे हे भरड दळून घेणार आहोत। आता मी हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आहे। सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात काढून झाले की यामध्ये आपण चवीपुरता मीठ ॲड करून घेणार आहोत। मीठ घालून झालं की भरड असं दळून घेणार आहोत। जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर तुम्ही सेम ठेचा पाटा वरवंटावरही वाटू शकता। भरड असा वाटून घ्यायचा आहे। शक्यतो पाटा आणि वरवंटा सगळ्यांकडे अवेलेबल होत नाही, म्हणून आपण हा झटपट मिक्सरमध्ये ठेचा बनवत आहोत। आता मी 1 फेरा घालून घेतलेला आहे। पुन्हा चमच्याने सर्व नीट करून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा भरड ठेचा तयार झालेला आहे। कोल्हापूरचा हा झणझणीत मिरचीचा ठेचा भाकरीसोबत अतिशय भारी लागतो, भन्नाट लागतो। तर आपला हा मिरचीचा ठेचा इथे रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता एकदम मस्त घट्ट भरड असा हा ठेचा रेडी होतो। खायला तर अतिशय भन्नाट लागतो आणि जर तुम्ही मी सांगितलेल्या एका सोप्या ट्रिकचा उपयोग केलात तर तुमचा हा ठेचा पोटालाही बाधणार नाहीये। आता या मिरचीच्या ठेच्यासोबतच आपण टोमॅटोचाही ठेचा करणार आहोत। टोमॅटोच्या ठेच्यासाठी आपण कडक असे टोमॅटो घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता टोमॅटो एकदमच कडक घेतलेली आहेत कारण की आपण ही टोमॅटो भाजणार आहोत, त्यामुळे तुम्ही नरम टोमॅटो जर घेतलीत तर ती भाजताना फुटू शकतात, म्हणून इथे आपण कडक टोमॅटो घेणार आहोत। आता टोमॅटोमध्ये आपण काटेरी चमचा अशा पद्धतीने रोवून घेणार आहोत कारण की आपल्याला ह्या टोमॅटोला भाजायचं आहे। इथे आपण मंद आचेवरती टोमॅटो सर्व बाजूनी खरपूस असा भाजून घेणार आहोत। जर तुमच्याकडे कोळशाची शेगडी किंवा चूल असेल तर तुम्ही हे चुलीमध्ये निखाऱ्यावर टोमॅटो भाजलेत तर ते अतिशय जबरदस्त लागतात, पण आपल्याकडे हा ऑप्शन नाही आहे, त्यामुळे मी हे गॅसवरती भाजून घेते आहे। मंद आचेवरती 7 ते 8 मिनिटात टोमॅटो भाजून होतो। मंद आचेवर भाजायचा आहे जेणेकरून तो आतपर्यंत चांगला भाजून निघेल। त्याला चमच्याने कंटिन्युअस गोल फिरवत राहायचं आहे जेणेकरून त्याच्या सर्व बाजू चांगल्या भाजून निघतील। आणि आपला टोमॅटो चांगला भाजून झालेला आहे। आता मी सुरीच्या मदतीने त्याला डिशमध्ये काढून घेते आहे आणि टोमॅटो भाजून झाला की लगेचच त्यावरती आपण एक झाकण देणार आहोत जेणेकरून त्याचा जो स्मोकी इफेक्ट आहे तो निघून जाणार नाही। त्याला अशा पद्धतीने झाकण देऊन थंड करून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी इथे अशाच पद्धतीने दुसरा टोमॅटो देखील भाजून घेते आहे। तुम्ही इथे पाहू शकता आपला दुसरा टोमॅटोही भाजून झालेला आहे। आता आपण त्या टोमॅटोला सुद्धा अशाच पद्धतीने झाकून ठेवणार आहोत। टोमॅटो गरम असल्यामुळे सुरीनेच तो काढायचा आहे। आता इथे आपण दोन्ही टोमॅटो थंड करून घेणार आहोत। अशा पद्धतीने झाकण देऊनच हे टोमॅटो थंड करायचे आहेत। 10 ते 15 मिनिटात टोमॅटो चांगले थंड होतात। तुम्ही पाहू शकता इथे मस्त असा टोमॅटो थंड झालेला आहे। आता या टोमॅटोचे काप करून घ्यायचे आहेत। आता आपण हे जे काही काप केलेले आहेत ते सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत। आता आपण जो मिरचीचा ठेचा बनवला होता तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता 2 चमचे होईल इतका मिरचीचा ठेचा आहे। आता याच ठेच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करून घेणार आहोत। जे टोमॅटो आपण भाजून घेतले होते ते भाजलेले टोमॅटो आपण ह्याच ठेच्यात ॲड करून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्सर फिरवून घेणार आहोत। मिक्सरमध्ये या टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहोत जेणेकरून तुमचा टोमॅटोचा ठेचाही झटपट रेडी होतो। आता जर तुम्हाला मिरचीचा ठेचा बनवायचा नसेल आणि फक्त टोमॅटोचा ठेचा बनवायचा असेल तर तुम्हाला सेम प्रोसेस करावी लागेल। आपण इथे मिरचीचा ठेचा बनवलेला होता त्यामुळे मी 2 चमचे मिरचीचा ठेचा घेऊन त्यामध्ये टोमॅटो ॲड केलेले आहेत। आता इथे पाहू शकता तुम्ही मस्त असा टोमॅटोचा ठेचाही तयार झालेला आहे। पण हा ठेचा बाहेर टिकत नाही। हा ठेचा तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोर करावा लागतो कारण की यामध्ये टोमॅटो यूज केलेला आहे, त्यामुळे तो पटकन खराब होऊ शकतो। आता जर हा ठेचा तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीची क्वांटिटी थोडी जास्त वापरा। म्हणजे तुम्ही मिरचीचाच ठेचा जर घालणार असाल तर तो मिरचीचा ठेचा इथे मी 2 चमचे वापरला आहे।
तुम्ही 2च्या ऐवजी 3 चमचे वापरा, जेणेकरून तुमचा टोमॅटोचा ठेचाही तुम्हाला हवा तसा तिखट आणि आंबट होईल। इथे तुम्ही पाहू शकता आपले दोन्ही ठेचे रेडी झालेले आहेत। टोमॅटोचा ठेचा सोबत मिरचीचा झणझणीत ठेचा जबरदस्त लागतो भाकरीसोबत खायला। कशी वाटली आजची ठेच्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणता ठेचा बनवलात तेही कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटू एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।